हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण संक्रांत स्पेशल अशी मऊ एकदम आणि झटपट होणारी साध्या सोप्या पद्धतीने तिळाची वडी कशी करायची ते पाहणार आहे. ही आपण झटपट आणि एकदम मऊ एकदम छान अशी बनवलेली आहे. एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे, तेवढीच झटपट अशी बनवलेली आहे, मस्त झालेली आहे. मी तुम्हाला एक तोडून दाखवते. बघा, एकदम एकदम छान अशी मऊसूद एकदम मस्त झालेली आहे आणि चवीला तेवढीच मस्त होते. तुम्ही पण या पद्धतीने झटपट होणारी अशी चविष्ट एकदम छान अशी तिळाची वडी कशी नक्की एकदा या पद्धतीने बनवून बघा. या संक्रांतीला तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम तिळाची वडी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी या वाटीने शेंगदाणे घेतलेले आहेत. त्याच वाटीने सर्व साहित्य घेणार आहे, म्हणजे प्रमाण परफेक्ट होतं सगळं. इथे बघा, शेंगदाणे कढई गरम करायला ठेवलेले आहे, त्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे घातलेले आहेत. शेंगदाणे आपल्याला मीडियम फ्लेमवर चांगले साल तडकेपर्यंत खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. बघू शकताय, छान असे शेंगदाणे भाजलेले आहेत, छान साल तडकलेले आहे, खमंग भाजलेले आहेत. मी काढून घेते. बघा, शेंगदाणे छान भाजलेले आहेत, मी काढून घेते. आणि त्याच कढईमध्ये एकदम गॅस कमी केलेला आहे आणि त्यामध्ये त्याच वाटीने गावरान तीळ घेतलेले आहेत 1 वाटी. तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही घेऊ शकता, पण गावरान तिळामुळे छान चव लागते. इथे 1 वाटी तीळ घातलेले आहेत आणि तीळ आपण छान असे थोडेसे हलकेसे रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. जास्त भाजायचे नाहीत, नाहीतर इथे वडीमध्ये कडवट लागतात. तीळ आपण चांगले भाजलेले आहेत. बघा, हलकासा रंग बदललेला आहे, छान सुगंध यायला लागला की काढून घ्यायचे. तीळ पण आपण काढून घेतलेले आहेत. इथे तीळ आणि इथे बघू शकताय शेंगदाणे थंड झालेले आहेत. बघा, आता शेंगदाण्यावरची साल काढून घ्यायची आहे. हवं तर तुम्ही असे सुद्धा वापरू शकता, पण मी याच्यावरची साल काढून घेते. इथे शेंगदाण्यावरची साल काढून घेतलेले आहेत. आता आपण हे वाटून घेणार आहे. इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये शेंगदाणे घालून पावडर चालू बंद करत मिक्सर आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे. इथे बघू शकताय सगळे शेंगदाणे घातलेले आहेत आणि इथे शेंगदाण्याची पावडर करून घेतलेले आहे. शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत. चालू बंद करत वाटायचे, म्हणजे जास्त त्याला तेल सुटत नाही आणि छान पावडर तयार होते. इथे बघू शकता, आता तीळ पण मी चांगले वाटून घेणार आहे. चालू बंद करत आपण हे छान असं वाटून करून घ्यायचं आहे. छान पावडर बनवून घ्यायची आहे. इथे बघू शकताय तीळ पण मी चांगले वाटून घेतलेले आहेत. आता ते पण मी काढून घेते. बघू शकता, या पद्धतीने मी काढून घेते. ज्यामध्ये शेंगदाणे काढले होते त्यामध्येच तीळ पण काढून घेतलेले आहेत. आता 1 चमचा मी इथे वेलची पूड, साखर घालून मी वेलची वाटण घेतलेली आहे थोडीशी. आणि इथे बघू शकताय मी 10 वाला आपला मिल्क पावडर, 10 वाला पाऊच असतो ते घातलेलं आहे 1 यामध्ये. इथे मिल्क पावडरमुळे चव छान लागते बघा, त्यामुळे जरूर घाला मिल्क पावडर. इथे मी मिल्क पावडर, वेलची पूड सगळं घातलेलं आहे. हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. बघा, आता हे आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता ज्या ताटामध्ये आपण वडी बनवणार आहे त्या ताटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं. इकडे सगळीकडे मी तूप लावून घेतलेलं आहे. असं ताट तयार करून घेतलं की आपल्याला नंतर पटकन यामध्ये मिश्रण घालता येतं. आता कढई इथे बघू शकताय, कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मी इथे साजूक तूप घातलेलं आहे. तूप थोडंसं आपल्याला वितळवून घ्यायचं आहे. आणि ज्या वाटीने आपण तीळ आणि शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच वाटीने 2 वाटी गूळ मी असा चाकूने किसून घेतलेला आहे. बघू शकताय, तूप आपलं वितळलेलं आहे. 2 वाटी गूळ परफेक्ट प्रमाण आहे. 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी तीळ आणि 2 वाटी गूळ. गूळ असा किसून घ्यायचा चाकूने, म्हणजे पटकन वितळला जातो. आपण याचा पाक वगैरे करायचा नाही, फक्त गूळ वितळवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम इथे मी मीडियम केलेली आहे आणि फक्त सतत हलवत आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटात गूळ सगळा विरघळला जातो. इथे बघू शकताय गूळ आपला विरघळायला लागलेला आहे. इथे बघू शकताय 2 ते 3 मिनिटानंतर सगळा गूळ विरघळलेला आहे. अजिबात त्यामध्ये खडे नाहीत. आता या स्टेजला आपल्याला यामध्ये गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे आणि जे मिश्रण आपण वाटण करून घेतलेलं आहे ते आपण यामध्ये घालायचं आहे. पण ही प्रोसेस आपल्याला पटपट करायची आहे. पटकन यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस बंद करायचा आहे. पटपट आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, गॅसची फ्लेम एकदम आपल्याला लोच ठेवायची आहे. इथे गॅसची फ्लेम मी लो करून घेतलेली आहे
आणि हे बघा इथे हे मिक्स करून घेतल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे. बघा या पद्धतीने हे मिक्स करून घेतलेलं आहे. याचा गोळा होतोय बघा. हे मिश्रण कढईपासून सुटतंय बघा, बघू शकताय. आता याचा गोळा झालेला आहे. या स्टेजला आपल्याला हे ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. बघा इथे बघू शकताय याचा गोळा झालेला आहे. आता हे पटकन आपल्याला ताटामध्ये काढून सेट करून घ्यायचं आहे. इथे बघू शकताय या पद्धतीने आपल्याला ताट आपलं तयार ठेवायचं, म्हणजे पटकन आपल्याला हे छान असं यामध्ये पसरवून घेता येतं. इथे बघू शकता हे मिश्रण काढलेलं आहे. मी हे पसरवून घेते. हवं तर असे वाटी घ्यायची आणि त्याने पूर्ण सगळं व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं. बघा व्यवस्थित असं हे छान सेट करून घेतलेलं आहे, बघू शकताय. आता हे हलकंसं थंड करून घ्यायचं आहे. 10 मिनिटानंतर 10 मिनिटात हे थंड थोडं होतं, थोडं गरम आहे तोवर त्याला आपण कट करून घेणार आहे. नंतर थंड झालं की व्यवस्थित कट करता येत नाही. थोडंसं गरम आहे हे, तोवरच मी याला कट करून घेते आणि नंतर पूर्ण थंड करून घ्यायचं. तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. इथे मी या पद्धतीने हे कट करून घेते, बघू शकताय. इथे बघू शकताय या पद्धतीने हलकं गरम असतानाच याला कट करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता या पद्धतीने मी कट करून घेते. बघा व्यवस्थित आपल्याला कट करता येतं. इथे बघू शकता हे मी व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे आणि पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे. हे पूर्णपणे थंड झालेलं आहे. 1 तासभर ह्याला मी असंच ठेवलं होतं. 1 तासानंतर हे पूर्ण थंड झालेलं आहे. नंतर पुन्हा एकदा याला छान असं या पद्धतीने असं कट करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित ही वडी निघली जाते थंड झाल्यानंतर. इथे बघू शकताय हे साईडचा भाग काढून घ्यायचा. या पद्धतीने मी काढून दाखवते. इथे बघू शकताय म्हणजे वडी पण आपली छान अशी बघा निघली जाते. मस्त असं सगळं मिश्रण थंड झाल्यानंतर छान निघते बघा. सगळं साहित्याचं प्रमाण आपलं परफेक्ट झालेलं आहे, त्यामुळे वड्या पण आपल्या छान अशा झालेल्या आहेत, मस्त अशा झालेल्या आहेत आणि पटकन निघल्या जातात बघा. एकदम छान झालेल्या आहेत, मऊसूद आणि मस्त झटपट अशा बनल्या जातात. तुम्ही पण या संक्रांतीला या पद्धतीच्या तिळगुळ वड्या अशा बनवून बघा. मस्त झालेले आहेत बघा आणि चवीला तर मस्त एकदम छान लागतात. नक्की एकदा करून बघा या पद्धतीने. बघू शकताय झटपट आपल्या छान अशा एकदम चविष्ट वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. एकदम मऊसूद अशा, तुम्हाला बघून कळत असेल किती मस्त झालेल्या आहेत आणि साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यात तेवढ्याच चविष्ट बनवलेल्या आहेत. नक्की एकदा या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही या पद्धतीने तिळगुळ वडी नक्की बनवून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.